साई चरित्रामध्ये 2 अध्याय अतिशय महत्वाचे मानले जातात. त्यातला पहिला आहे तो म्हणजे 11वा अध्याय, ज्याला आपण रुद्र अध्याय म्हणतो. आणि त्यानंतरचा दुसरा हा अध्याय आहे 15वा. या 15वा अध्यायामध्ये बाबांनी आपल्याला परमेश्वराची प्राप्ती कशी होते किंवा परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आणि त्याचप्रमाणे आपले हे जीवन आहे ना, हे आपल्याला का जगायचंय किंवा हे जीवन जगत असताना आपण परमेश्वराच्या सानिध्यात काय जायचंय, हेच या अध्यायामध्ये सांगितलंय. म्हणून हा 15वा अध्याय अतिशय महत्वाचा मानला जातो. आता हे साई चरित्र जे आहे ना, हे साई चरित्र जरी गोविंदराव दाभोळकरांनी लिहिलं असलं ना, तरी ते सांगतात मी लिहिलं नाही. किंवा साई चरित्र वाचणारे जरी आपण असलो ना, तरी बाबा आपल्याला साई चरित्र सांगतात. आपण साई चरित्र सांगणारे कोणी नाही. अनंत अपार जैसे गगन तैसी बाबांचे चरित्र गहन, तयांचे यथार्थ आकलन तयाविन कोण कर. कारण बाबांचं चरित्र आहे ते आपण सांगणे इतके किंवा वाचणे इतकी एवढी शक्ती तुमच्या आमच्यामध्ये नाही. तयांचे यथार्थ आकलन तयाविन कोण करी. बाबांच्या कथा त्या सांगू शकतील, आपण सांगणारे कोणी नाहीये. आपल्याला जेवढं बाबा सांगतात तेवढं आपण सांगायचं, परंतु देणारे सगळे ते आहे. त्यांच्या कथा आहेत, सांगणारी ती आहे. म्हणून त्या कथा आपण शांतपणे जर श्रवण केल्या, मनन केल्या, तर बाबांची ती कृपा आपल्यावर होते. एकदा दासगणू महाराज कीर्तनाला निघाले, बाबांचे लाडके भक्त. आता आपल्या सर्वांना आपल्या या संस्कृतीमध्ये कीर्तनाला खूप महत्व आहे बघा. अगदी कोणताही कार्यक्रम असो, मंदिरामध्ये कार्यक्रम असो, श्राद्धाचा असो, कीर्तन त्या ठिकाणी हमखास असणार. आणि दासगणू महाराजही बाबांवर सुंदर कीर्तन करायचे. त्या काळामध्ये त्यांच्या कीर्तनाचा एकच विषय होता म्हणजे साईबाबा. त्या काळामध्ये बाबांची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते दासगणू महाराजांनी केलं. मग एकदा असे दासगणू महाराज कीर्तनासाठी निघाले. जाता जाता बाबांचं दर्शन घ्यायला गेले. ते निघाले त्यावेळेस त्यांच्या अंगामध्ये असा सुंदरसा अंगरखा होता, जरी काठीचा. खाली असं रेशीम काठी धोतर होतं, खांद्यावर एक रेशीम काठी उपरणं, डोक्याला असा फेटा बांधलेला, गळात माळा घातलेल्या, आणि असा वेश करून दासगणू महाराज बाबांच्या दर्शनाला गेले. बाबांनी त्यांना पाहताच बाबा म्हणतात, काय गणू असा नवरदेवासारखा नटून मी कीर्तनासाठी चाललोय. बाबा म्हणतात कीर्तनासाठी चालला, मग एवढा वेश कशासाठी, एवढा नटून लग्नाला चालला काय कुठं नवरदेवासारखा, कशाला पाहिजे एवढं, काढ ते सगळं. मग बाबांच्या सांगण्यावरून दासगणू महाराजांनी वरचा अंगरखा काढला, उपरणं काढलं, फक्त खाली धोतर, उघड्या अंगाने ते कीर्तन करायला लागले. खर तर तसं पाहिलं तर लोकांच्या रीतीनुसार थोडस वेगळं आहे, परंतु ज्यांनी कीर्तन परंपरा सुरू केली ना, ते नारद मुनी अशा उघड्या अंगाने कीर्तन करायचे. मग ती नारद मुनींची कीर्तन परंपरा दासगणू महाराजांनी या रीतीने पुढे चालवली. बाबांना या गोष्टी अजिबात आवडत नव्हतं, म्हणून बाबा द्वारकामाईत राहायचे, पडक्या मशिदीत राहत होते. यांना गोष्टी नको होत्या. ती म्हणायचे फक्त जे काही करायचं ते अंतःकरणापासून करून बसा. तुम्हाला हे ड्रेस तुमचे ह्या गोष्टी बाबांना अजिबात आवडल्या नाही. एका सुंदर तज्ञाचं एक सुंदर असं सुभाषित आहे बघा, की अति वेश तो थाट होतो नटाचा, अति आभूषणे मार्ग होतो संकटाचा. तुमचा जो वेश आहे ना, तो जर अति असेल ना, तर तो एखाद्या नटाचा सारखा थाट घालतो. म्हणून आपण परमेश्वराकडे जाताना तरी साधं गेलं पाहिजे. परमेश्वराकडे जाताना तरी आपला वेश हा चांगला असावा. हे दासगणू महाराज पुढे ठाण्याला गेले. ठाण्याला कौपेनेश्वराचं सुंदर असं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये त्यांचं कीर्तन चालू होतं. कीर्तनाचा विषय साईबाबाच होते. आणि त्या कीर्तनामध्ये कीर्तन ऐकायला एक सोळकर नावाचे भक्त आले होते. अतिशय प्रामाणिक आणि गरीब माणूस. ते सोळकरांनी ज्यावेळेस बाबांचं ते कीर्तन ऐकलं, त्यांना इतकं आवडलं. हे सोळकर अतिशय गरीब होते. त्यावेळेस त्यांनी नोकरीची परीक्षा दिली होती, आणि त्यांनी आहे तिथंच बाबांचे हात जोडले आणि बाबांना प्रार्थना केली, हे साईनाथा, जर ही नोकरीची परीक्षा मी पास झालो ना, तुमच्या चरणाशी येऊन शिर्डीमध्ये मी खडी साखर वाटेल. त्यांनी तो नवस केला. काही दिवसांनी परीक्षा निकाल लागला, ते पास झाले. आता नोकरीवर जायचंय, पण बाबांनी मी नवस केलाय ना, शिर्डीमध्ये येऊन मी खडी साखर वाटेल.
पण परिस्थिती एवढी गरिबीची होती की खडी साखर वाटण्या इतकी आणि शिर्डीला येण्या इतका सुद्धा त्यांच्याकडे पैसा नव्हता. पण परमेश्वराच्या भेटीची आस एवढी होती की मी बाबांच्या मला भेटीला जायचंय. त्यांनी चहा सुद्धा बिन साखरेचा घ्यायला सुरुवात केली. म्हणजे साखरेचा जो काही खर्च होईल तो थोडाफार खर्च सुद्धा माझा वाचेल. मग हळूहळू त्यांनी तो पैसा साठवला. एक दिवस शिर्डीला बाबांच्या दर्शनाला आले. बाबांचं दर्शन घेऊन बाबांनाही खडीसाखर अर्पण केली. सर्व भक्तांना त्यांनी खडीसाखर वाटली. आणि त्याच वेळेस बापूसाहेब जोगांना म्हणतात, बापू ज्यावेळेस यांना तुम्ही घरी घेऊन जाल ना त्यावेळेस यांना चहाचे चांगले भरपूर साखर टाकून प्यालेच पाजा. त्यांना अनेक दिवसापासून माझा हा भक्त साखर यांनी वर्ज केली, साखर खाल्ली नाही, आजपासून याला चांगला साखरेचा चहा पाजायचा. म्हणजे ज्या गोष्टी कोणालाच माहिती नव्हत्या, फक्त चोळकरांनी मनामध्ये तो नवस केलेला होता, तो नवस बाबांना माहिती होता. कारण बाबा आपण कुठेही असू द्या, आपण जे काही गोष्टी करतो ना त्या परमेश्वराला सगळ्या माहित असतात. की तुम्ही कोणी कुठेही असा भावे मन, तुम्ही कुठे असू दे जगामध्ये, जिथं असाल तिथं माझी आठवण करा, मी मोठ्या भावासारखं तुमच्या शेजारी उभं राहील. आणि बाबा खरोखर उभं राहतात. बाबा सांगतात की माझा देह जरी इकडे, तुम्ही तिकडे 7 समुद्रापलीकडे, तुम्ही काही करा तिकडे जाणीव मस्तान करा. तुम्ही 7 समुद्रापलीकडे जरी काही करत असले ना, पण तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत. म्हणून ध्यान मेरा लगाओ, मैं हाजिर हो जाऊंगा. तुम 2 कदम बढ़ो, मैं 10 कदम बढ़ूंगा. तुम 2 कदम बढ़ो, मैं 10 कदम बढ़ूंगा. तुम ध्यान मेरा लगाओ, तुम ध्यान मेरा लगाओ, मैं हाजिर हो जाऊंगा. तुम 2 कदम बढ़ो, मैं 10 कदम बढ़ूंगा. तुम 2 कदम बढ़ो, मैं 10 कदम बढ़ूंगा. फक्त मनात जर विचार केला ना की मला बाबांकडे जायचंय, तरी बाबा तुमचे सगळे मार्ग मोकळे करतील. तुम्हाला बरोबर बाबा शिर्डीला घेऊन येतील. बाबांचं दर्शन होणार म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी होणारच. ते कधीही तुम्हाला त्या ठिकाणी चुकणार नाही. परमेश्वराची भक्ती करण्यामध्ये एवढा आनंद आहे ना, फक्त ते मनापासून जर केली ना त्याचा तो आनंद त्या ठिकाणी मिळत असतो. असंच एकदा बाबा द्वारकामाईमध्ये बसलेले असताना अचानक एक पाल अशी भिंतीवर चुक 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 करत गेली. आता आपण जर एखाद्या शुभ कार्याला निघालो आणि त्याच वेळेस भिंतीवर एखाद्या पालीने चुक चुक करावं, असे मनामध्ये आनंद होतो. चला आपलं आज काम होणार आहे, असा विचार नाही येत. आपल्या मनात विचार येतोय पाल चुकचुकली म्हणजे काहीतरी अपशकुन घडणार, माझं होणारं काम आज होणारच नाही, असा मनामध्ये आपण विचार करतो. ते पालीचं चुकणं एका भक्तानं ऐकलं आणि तो बाबांना म्हणतो, बाबा ही पाल चुकचुक करते, काही अशुभ तर घडणार नाही ना? त्यात बाबा म्हणतात, अरे काहीच अशुभ घडणार नाही, उलट तिला आनंद झालाय, ती खूप आनंदी आहे. आज तिला तिची बहीण भेटायला येणार आहे, तिची छोटी बहीण. आणि थेट कुठून येणार आहे माहिती का? थेट औरंगाबादवरून येणार आहे. मला तर मॅडम सुद्धा औरंगाबादवरूनच आल्या बाबांना भेटायला, कारण त्यांचे तिकडेच काम चालू होतं 2 दिवस. थेट कुठून येणार आहे? औरंगाबादवरून तिची बहीण तिला भेटायला येणार आहे. आता ते भक्ताला काय वाटलं की बाबांनी काहीतरी सांगितलं असं, असं कुठं असतं का? आता कुठं औरंगाबाद, तो एवढा प्राणी, त्याला काय कळणार आहे औरंगाबाद कोणत्या शिर्डी कोणत्या दिशेला आहे, कोणता रस्ता आहे, काय माहिती आहे त्याच्याकडे? काय GPS आहे का मोबाईल आहे काय? कसं येणार ते एवढे लांब ती पाल? मोबाईल आहे काय? कसं येणार ते एवढे लांब ती पाल? आता त्याला वाटलं बाबांनी काहीतरी आपला टाइमपास केला. थोड्या वेळानं औरंगाबादवरून एक भक्त आला. तो त्याच्या सोबत टांगा घोडा होता. बाबांचं दर्शन घेऊन त्याला पुढे जायचं होतं. ज्यावेळेस त्याने बाबांचं दर्शन घेतलं आणि त्याला पुढे जाण्यासाठी निघायचं होतं, पण त्या घोड्याला खायला काहीतरी पाहिजे. घोड्याला अशी एक पिशवी तोंडाला लावली असते, त्याला तोबरा म्हणतात बघा. मग ती घोड्याच्या तोबऱ्यामध्ये हरभरे टाकलेले असतात. मग तो घोडा खाता खाता आपला छानपैकी चालतो. ते हरभरे संपले, मग आता बाजारात जाऊन आपण त्या घोड्यासाठी हरभरे आणायचे. म्हणून त्या सौदागरानं ती तोबऱ्याची पिशवी उचलली, अशी झटकली.
झटकल्याबरोबर त्याच्यातून पाल निघाली आणि द्वारकामाईच्या दिशेने निघाली. ज्यावेळेस ती पाल पाहिली त्यावेळेस तो भक्त आश्चर्य करायला लागला. बाबा तर म्हटले होते औरंगाबादवरून येणार, बरोबर तो व्यापारी औरंगाबादवरून आला, त्याच्या पिशवीतून ती पाल निघाली. बाबा म्हणता आता तिच्याकडे लक्ष ठेव. आणि ही आलेली पाल बरोबर त्या भिंतीवर गेली. जिकडं तिची मोठी बहीण ताई होती ना तिच्याजवळ गेली आणि मोठ्या बहिणीला पाहिल्यानंतर इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की दोघी आनंदाने भेटल्या, एकमेकांचे चुंबन घेतले, गोल गोल गिरक्या मारल्या, इतक्या फिरल्या, इतका आनंद झाला त्या दोघींना. आता विचार करा, एवढासा तो प्राणी पाल. समजा बाबांना माहिती होतं बाबा अंतर्ज्ञानी आहे, बाबांसारखं दुसरं अंतर्ज्ञानी कोणी नाही, बाबा अंतर्ज्ञानी आहेत, पण मला सांगा ती पाल अंतर्ज्ञानी आहे का? जिला आधीच कळलं होतं की माझी बहीण येणार आहे म्हणून मी आधीच आनंदी. तिला काय फोन आला होता का की छोटी बहीण येणार आहे, मी येते? बाबांना माहिती होतं, पण त्या पालीला कसं कळलं? कारण ती पाल जी होती ना ती बाबांच्या सानिध्यात होती. आणि ज्यावेळेस आपण बाबांच्या सानिध्यात असतो ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होत जातात. म्हणून परमेश्वराच्या सानिध्यात आपल्याला जायचं. आणि ती त्या पाली म्हणजे साध्या सुद्धा पाली नाही बरं का, ती द्वारकामाईतली जी मोठी पाल आहे ना ते बुद्धीचं स्वरूप आहे. आणि जी छोटी पाल आहे ना ती मनाचं स्वरूप आहे. मन कुठं असतं? बाहेर कुठेतरी भटकत असतं लांब. आणि बुद्धी ही परमेश्वराच्या चरणाशी अशी स्थिर असते. म्हणून आपल्याला जर आपलं पुढच्या आयुष्याचं जर कल्याण करायचं असेल ना तर आपली बुद्धी त्या परमेश्वराच्या चरणी स्थिर करायची आणि मनालाही त्याच्या जोडीला घ्यायचं. ज्यावेळेस मन आणि बुद्धी एकत्र येतात ना त्यावेळेस त्या ठिकाणी खरा आनंद होत असतो. तो आनंद घेऊन जा. त्या बुद्धीला इतकं तेजस्वी तुम्ही बनवा आणि त्यानंतर तुमच्या भटकणाऱ्या मनाला त्या बुद्धीच्या सानिध्यात आणून बाबांच्या चरणाशी लीन करा. आणि एकदा की तुमचं मन त्या बाबांच्या चरणाशी लीन झालं ना तर बाबांच्या चरणाची जी पाल आहे ना ती सत स्वरूपाची पाल आहे. आणि दुसरी जी पाल आहे जी भटकणारी ती चित स्वरूपाची मन स्वरूपाची पाल आहे. आणि ज्यावेळेस त्या दोघी एकत्र आल्या त्यावेळेस आनंद होतो, तोच म्हणजे सच्चित आनंद. आपण बाबांना म्हणतो ना सच्चिदानंद, दुसरं काय? हेच आहे. पाली म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. आपणही असे छोटे छोटे पाली एकत्र आलो. बाबांनी आज या पालीच्या रूपात आपल्याला इथे एकत्र आणलंय आणि एक सच्चिदानंद आपल्याला या ठिकाणी मिळवून दिला, एक वेगळा आनंद मिळवून दिला. आणि हाच आनंद आपल्याला या माध्यमातून मिळत असतो. जय जय साई, जय जय साई, तेरी महिमा अति सुखदाई. जय जय साई, जय जय साई, तेरी महिमा अति सुखदाई. जय जय साई, जय जय साई, तेरी महिमा अति सुखदाई. मात पिता तुम गुरु साई, तुम करुणा के सागर साई. जय जय साई, जय जय साई, तेरी महिमा अति सुखदाई. निश दिन तेरा ध्यान लगाऊं, हर पल साई साई गाऊं. निश दिन तेरा ध्यान लगाऊं, हर पल साई साई गाऊं. जब तक तन में प्राण हो बाकी, दिखती रहे बस तेरी झांकी. जब तक तन में प्राण हो बाकी, दिखती रहे बस तेरी झांकी. इतनी दया रख ना मेरे साई, इतनी दया रख ना मेरे साई. जय जय साई, जय जय साई, तेरी महिमा अति सुखदाई. जय जय साई, जय
अति सुखदायी. आपल्या या शरीरापेक्षा आहे ना आपलं मन खूप श्रेष्ठ आहे. फक्त ते मन आपल्याला जपता आलं पाहिजे आणि त्या मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. आणि आत्मा हा आपला ज्यावेळेस परमात्म्याशी आपल्या आत्म्याचं मिलन होईल ना त्याच वेळेस खरा मोक्ष प्राप्त होतो हे सांगितले भगवद्गीतेत. म्हणून आपला बुद्धीचा आणि मनाचा इतका संबंध आहे जो आपल्या आत्म्याशी आहे आणि आपल्या आत्म्याचा संबंध त्या ठिकाणी परमात्म्याशी असल्यामुळं तो संबंध जोडण्यासाठी बाबांची सेवा करायची. म्हणून बाबा पुढे सांगतायत की म्हणून तुम्हा श्रोतिया चित्ता संत कथा श्रवणी जे असता त्याची स्वय पावेल साफल्यता कृपेने पाहता मजकडे. तुम्ही मनापासून जर माझ्या या कथा जर शांतपणे श्रवण केल्या, या कथांचा तुम्ही अभ्यास केला, एक एक कथा तुम्ही समजून घेतली, या गोष्टी म्हणजे लहान मुलांना ऐकवायच्या गोष्टी नाहीयेत, ह्या बाबांच्या लीला आहेत, हे समजून घेतल्या पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या कथा ऐकणार त्यावेळेस तुमचं चित्त प्रसन्न होईल, परंतु तुमच्या आयुष्य हे कृतकृत्य होऊन जाईल. आणि आपलं जर आयुष्य कृतकृत्य करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी बाबांच्या या कथा मनापासून वाचावं लागतील. नुसतं श्रवण करायचं नाही. बाबांनी तर नेहमी सांगितलं आपल्याला नुसतं श्रवण करू नका फक्त असं, किंवा नुसतं वाचन करू नका. श्रवण केलं भाराभर परी अविद्येचे थरावर थर. इतकं गोष्टी ऐकायच्या, कीर्तनाला जायचं, भजनाला जायचं, रोज ऐकतोय, परंतु सुधारणा जर काही होत नसेल तर ते थरावर थर आहे आणि त्या थरावर थरांचा काहीच उपयोग नाही. उलट आम्ही तर म्हणेन तो गंज चढत चाललाय थरावर तर उलट त्याला घासून काढा आणि परमेश्वराच्या चरणी लीन करा. आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या लीन होऊ त्यावेळेस आपला खरा उद्धार होईल. म्हणून एक तज्ञ किंवा एक विचारवंत खूप सुंदर असं सुभाषित सांगतोय बघा की सबके साथ होतो साई की बात करो. तुम्ही सगळ्यांसोबत असाल त्यावेळेस साईबाबांविषयी बोला, साईबाबांच्या विषयी चर्चा करा. आणि सब अकेले हो तो साई से बात करो. एकटे असाल त्यावेळेस बाबांशी गोष्ट करा, बाबा तुमच्या सोबत असणार आहे. एवढं सुंदर हे साई चरित्र आहे. एक एक गोष्ट जर तुम्ही त्यातली समजून घेतली तर त्या गोष्टीतला आनंद तुम्हाला मिळेल. आणि तोच आनंद आपण जो दर गुरुवारी या साई खिचडी माध्यमातून मिळवतोय तोच आनंद आज या राजवैद्य परिवारामुळे आपल्याला या ठिकाणी मिळाला. या परिवारानं आपल्याला या ठिकाणी बाबांच्या सेवेची संधी दिली त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. आज त्यांचा वाढदिवस आहे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्याही खूप खूप शुभेच्छा. आपणही सर्व साई भक्त या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आलात. बाबांचं साई चरित्र समजून घेतलं. सर्वांना धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. एक बाबांचं छोटंसं ध्यान करूया, त्यानंतर बाबांची आरती.